बनावट औषधांची सरकारी रुग्णालयामध्येही विक्री झाल्याचे उघड. नारपोलीत 1,85,00,000 रुपयांच्या बनावट औषधांचा साठा जप्त, गुन्हा दाखल. तर नमस्कार, मी मीनाक्षी घोटके. मनपरुत 24 तास या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईमधील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालयात बनावट औषध पुरवण्यात आल्याचा हा प्रकार उघड झाला होता. बनावट औषधांची रुग्णांना विक्री होत असल्याचं समोर आलं आहे. बनावट औषधांची विक्री रुग्णांनाही झालीये. या प्रकरणात आंतरराज्यीय टोळी कार्यरत असून त्या दिशेने अन्न आणि औषध प्रशासनाचा तपास सुरू आहे. दरम्यान गेल्या काही महिन्यापासून बनावट औषधाप्रकरणी 8 गुन्हे दाखल झालेत. या बनावट औषधांची सरकारी रुग्णालयामध्येही विक्री झाल्याचं उघड झालं होतं. त्यामुळे अन्न व औषध प्रशासन विभागात मोठी खळबळ उडाली आहे. अन्न आणि औषध प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी या प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत. दरम्यान बनावट औषध विक्रीचे रॅकेट जिल्ह्यात उघडकीस आल्यानंतर रुग्णांचेही चांगलेच धाबे दणाणले आहेत. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. सतर्कता म्हणून ठेकेदारांकडून पुण्यातील ससून रुग्णालयाला जी औषधं पुरवण्यात आली होती त्याचा वापर थांबविण्यात आलाय. तसंच सध्या उपलब्ध असलेल्या सर्व औषधांची चाचणी अन्न आणि औषध प्रशासनाकडून करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती पुण्याचे ससून हॉस्पिटलचे डीन एकनाथ पवार यांनी दिली. महाराष्ट्रात बनावट औषधांचा सुळसुळाट वाढला असून पुण्यापाठोपाठ ठाणे जिल्ह्यातूनही कोट्यावधी रुपयांचा बनावट औषधांचा साठा जप्त करण्यात आलाय. अन्न आणि औषध प्रशासना FDA अधिकाऱ्यांनी सोमवारी ही माहिती दिली आहे. औषधांचा वापर थांबवण्यात आला याबाबत डीन डॉक्टर एकनाथ पवार म्हणाले, आमच्या वरिष्ठांच्या बरोबर एक बैठक झाली होती. त्या बैठकीमध्ये जे निर्देश देण्यात आले होते त्यात काही औषधांच्या संदर्भात तक्रार प्राप्त झाल्या होत्या. यात ज्या 5 कंपन्या आहेत त्याची औषधे बनावट असल्याचं समोर आलं होतं. ज्या कंपनीच्या विरोधात तक्रार झालीये अशा कुठल्याही कंपनीची औषधं आपल्याकडे खरेदी करण्यात आलेली नाही. परंतु या 5 कंपन्यांच्या वितरकांविरोधात देखील तक्रार प्राप्त करण्यात आली असल्याचं खबरदारीचा उपाय म्हणून या ठेकेदाराकडून जी औषधे ससून हॉस्पिटलने खरेदी केलीत त्या औषधाचा वापर थांबवण्यात आलाय. तसंच FDAला पत्र देऊन ही औषध तपासणीसाठी पाठवण्यात आली. ठेकेदाराकडून ससून हॉस्पिटलला पुढील प्रमाणे औषधे वापरण्यात येत होती. डायक्लोफिनॅक, मिडिआलोझम, कॅल्शियम, टेक्सामिथेसोन आणि मिझोप्रॉस्टॉल ही औषधे पुरविली. ही औषधे याआधी वापरण्यात आलीत. उर्वरित औषधांपैकी डायक्लोफॅनिक 40 गोळ्या, मिडिआझोलच्या 1440, कॅल्शियम 120, डेक्सामेथासोन 5000 आणि मिसोप्रॉस्टॉलचे 7500 अशी औषधे शिल्लक आहेत. मात्र आता याचा पुरवठा बंद करण्यात आला असून ती औषधे तपासणीसाठी पाठवण्यात आलीत. नारपोली येथील गोदामामधील बनावट औषधासाठी मिळून आला आहे. भिवंडी शहरातून बनावट औषधांचा पुरवठा होत असल्याचं समजल्यानंतर अन्न आणि औषध प्रशासनानं कारवाई करीत 1,85,00,000 रुपयांचा साठा जप्त केला होता. तसेच ही औषधं अँटीबायोटिक प्रतिजैविक आहेत. या प्रकरणी औषध प्रशासन विभागाकडून नारपोली पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. आंतरराज्यीय टोळी यामध्ये सहभागी असून त्या दिशेनं अन्न आणि औषध प्रशासनाचा तपास सुरू केल्याचं समजतंय. भिवंडीमधील नारपोली येथील गोदामामध्ये बनावट औषधांचा साठा असल्याची माहिती अन्न व औषध विभागाच्या अधिकाऱ्यांना प्राप्त झाली होती. त्यानुसार अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनाही या औषधाचा साठा विक्रीत प्रतिबंधित केलाय. या औषधाचे नमुने तपासल्यानंतर ते बनावट आढळून आले. त्यानंतर पथकानं 1,85,00,000 रुपयांच्या बनावट औषधांचा साठा जप्त केलाय. या प्रकरणात अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनंतर नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. एका अधिकाऱ्याने सांगितले की पोलिसांनी शनिवारी भारतीय न्याय संहिताच्या कलम 318(4) फसवणूक, 276 औषधामध्ये भेसळ, 277 भेसळयुक्त औषधांची विक्री, 278 वेगवेगळ्या औषधांची विक्री अंतर्गत गुन्हा दाखल केला. यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बनावट औषधांचा व्यवसाय अनेक राज्यात पसरलेला आहे.
ही औषधे अनेक राज्यात पाठवून रुग्णांची फसवणूक करून सार्वजनिक आरोग्याशी खेळ सुरू असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी शनिवारी आरोपी विरुद्ध भारतीय न्यायदंड संहिता तसेच औषधे आणि सौंदर्य प्रसाधने कायद्याच्या संबंधित तरतुदीनुसार गुन्हा दाखल केलाय. ही बनावट औषधे कुठे तयार केली जात होती, पॅकेजिंग साहित्य कोठून आणले जात होते, या बाजारात त्यांची औषधे विक्री करणारे कोण कोण होते याचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलीस आणि FDA मिळून करीत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. प्रकरणाचा तपास सुरू झाला आहे. या प्रकरणाची माहिती देताना अधिकाऱ्यांनी सांगितले की पोलीस आणि FDA मिळून बनावट औषधांच्या उत्पादनाची ठिकाणे आणि वितरणाची साखळी ओळखण्यासाठी तपास करीत आहेत. बनावट औषध विक्री प्रकरणाचा तपास सुरू झाला आहे. या प्रकरणाची माहिती देताना अधिकाऱ्यांनी सांगितले की पोलीस आणि FDA मिळून बनावट औषधांच्या उत्पादनाची ठिकाणे आणि वितरणाची साखळी ओळखण्यासाठी तपास करीत आहे. मनुष्याच्या औषध निर्मितीची परवाने नसल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. गेल्या काही दिवसापूर्वी राज्याच्या सरकारी रुग्णालयात अँटीबायोटिक टॅबलेटचा पुरवठा करणाऱ्या एकही कंपनीकडे औषध निर्मितीसाठी गुड्स मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिस म्हणजेच GMP सर्टिफिकेट नसल्याचे पोलीस तपासात पुढे आले. आणखी धक्कादायक बाब म्हणजे हरिद्वारमधील ज्या औषध निर्मिती करणाऱ्या फॅक्टरीमधून अँटीबायोटिक टॅबलेटचा पुरवठा महाराष्ट्रातील सरकारी रुग्णालयामध्ये होत होता, त्या औषध निर्मिती फॅक्टरीकडे मनुष्याच्या औषध निर्मितीचे परवाने नसल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले होते. त्या फॅक्टरीकडे जनावरांच्या औषधांच्या निर्मितीचे परवाने होते, अशी माहितीही पोलिसांनी दिली होती. लोकांच्या आरोग्याशी जीव घेणं खेळलं जात आहे. याबाबत FDAच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की तपासात असे आढळून आले आहे की आरोपी बनावट औषधांची निर्मिती आणि विक्री करीत होते आणि ती त्याच खऱ्या कंपनीची असल्याचा खोटा दावा करीत होते. तक्रारीनुसार ही औषधे अनेक राज्यांमध्ये पाठवली जात होती, ज्यामुळे रुग्णांची फसवणूक होऊन त्यांच्या आरोग्याशी खेळ सुरू होता. राज्यातील अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत.